विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र राज्यातील जी विविध जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली गेलेली आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं 6 सप्टेंबर 2024 रोजीचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांपैकी प्रत्यक्षात मुलाखतीस हजर करून घेतलेल्या नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थीची मूलभूत प्रशिक्षणाकरता पाठवण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे। म्हणजे त्यांना ट्रेनिंगसाठी म्हणजे जे त्यांची ट्रेनिंग होणार आहे त्याच्यासाठी पाठवण्यासंदर्भातला आलेलं डिटेल जे आहे तर त्याचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई बॅट्समन, पोलीस शिपाई झाले पदावर निवड झालेल्या उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण सत्र 19 सप्टेंबर 2024 रोजीपासून सुरू करण्यात येणार आहे। सदरचे वाटप आदेश 13 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात येणार आहे। त्याकरिता दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मुख्यालय प्रत्यक्ष हजर प्रविष्ट पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई व बॅट्समन यांची अचूक आकडेवारी दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत या कार्यालयाच्या संकेतस्थळ म्हणजे ज्या अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांची ई ऑफिस वरील शंकर बी कुलकर्णी OSBKO/O ट्रेनिंग DGPMS या लॉगिन ID व कार्यालयाच्या व कर्मचारी पोलीस रिक्रुटमेंट 2023 व्हॉट्सअप ग्रुपवर न चुकता पाठवण्यात येणार आहे। तर त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। तर याच्यामध्ये लोहमार्ग सह बृहन्मुंबई वगळून लोहमार्ग आणि लोहमार्गसह हिंगोली व लोहमार्ग नागपूर वगळून आहे। तर त्याच्या सर्वांनी नोंद घ्यायची। तर हे होतं 6 सप्टेंबर 2024 रोजी 2022-23 साठी पोलीस शिपाई भरतीसाठी पात्र झालेल्या पोलीस शिपाई चालक पदासाठी तसेच पोलीस शिपाई बॅट्समन पदासाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या ट्रेनिंग संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे। धन्यवाद।